लग्न ठरलेल्या मुलीसोबतचे वैयक्तिक मेसेज लग्न मोडल्यानंतर संबंधित मुलीच्या पतीस पाठवलेल्या गैरसमजातून एकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती। पोलिसांना तपास करताना त्या मुलीच्या पतीस संदेश पाठवणारा हा तिचा जुना मित्रच असल्याचे उघड झाल्यानंतर नेमका प्रकार उघड झाला। दरम्यान सोशल मीडियावरून बदनामी, अपहरण व मारहाण प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यातील 6 जणांना अटक झाली असून त्यांना 13 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शामराव तुकाराम मुंदाळे राहणार पेठ वडगाव, अनिकेत नामदेव धनवडे राहणार दानोळी, ओंकार मारुती हेंद्रे राहणार वनवासी यांच्यासह मुलीचा भाऊ, पती अशा 6 जणांना अटक करण्यात आली आहे। अन्य संशयित हे कडेगाव पलूस तालुक्यातील आहेत। अपहरण व मारहाण झाल्याची फिर्याद शुभम संतोष खटावकर राहणार पेठ वडगाव याने पोलिसात दिली। यामध्ये संबंधित मुलीसह तिचा पती, दीर, आई, मामा आदी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसाकडे खटावकर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपास केला। मेसेज टाकणाऱ्याला शोधून काढला। यानंतर 6 संशयितांना अटक करण्यात आली। त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी LM पठाण यांच्यासमोर उभे केले असता 13 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।